जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा जी काही प्रोसेस सध्या रखडलेली आहे तर ती सध्या बघा ती हळूहळू प्रोसेस सध्या शिक्षक भरतीची चालू होताना आपल्याला दिसत आहे। कारण जो काही निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव सध्या सादर झालेला आहे तर त्याच्यावरती बघा या काही दिवसामध्ये जे काही प्रतिउत्तर असेल त्या निवडणूक आयोगाकडनं जे काही राज्य सरकारला तर ते ह्या ठिकाणी बघा येणं अपेक्षित आहे। तर काही दिवसामध्ये त्या संदर्भात बघा अपडेट जर आली तर ती न्यूज बुलेटिनमध्ये आपल्याला बघा काही बुलेटिनमध्ये येऊ शकते। तर त्या दरम्यान बघा जे काही सध्या शिक्षक भरतीची जी प्रोसेस होती तर ती प्रोसेसमध्ये बरोबर 11,085 उमेदवारांचं सध्या जे काही सिलेक्शन झालेलं आहे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये। मग त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4,000 शिक्षकांची सध्या नियुक्ती देखील झालेली आहे आणि ते शाळेवर रुजू देखील आहे। तसंच बघा जे काही इतर उमेदवार आहे म्हणजे जे काही उर्वरित उमेदवार आहे तर त्या उमेदवारासंदर्भात बघा जे काही आदर्श आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस सध्या बघा स्टॉप झालेली आहे। तरी देखील जे काही जिल्हा अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या शिक्षक भरती संदर्भात ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया बघा शिक्षक भरतीच्या सध्या स्टार्ट झालेल्या आहे। तर त्याच्यामध्ये आपण जे काही कालच्या दिवसाला ह्या ठिकाणी बघा जे काही बदली संदर्भात जे पत्र इश्यू करण्यात आले होते तर त्याच्यामध्ये एक जिल्हा परिषद अमरावतीचं आणि जिल्हा परिषद धुळे संदर्भात बघा पत्र हे इश्यू करण्यात आले होते। मग त्याच्यामध्ये ज्या काही शिक्षकाच्या जिल्हा अंतर्गत बदली म्हणजे आधी ज्या नियुक्त झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं सध्या जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात बघा प्रोसेस या ठिकाणी राहिलेली होती। त्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी जोपर्यंत ती प्रोसेस सध्या होत नाही जिल्हा अंतर्गत बदली आधी जे पूर्वी जे नियुक्त झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांची एक चान्स त्यांना मिळत असतो अवघड क्षेत्रातून जे काही सर्वसामान्य जे सर्वसाधारण क्षेत्र असतं तर त्या क्षेत्रामध्ये बदली करून येण्यासाठी। तर त्यांना बघा जे काही महत्त्वाचं 16 तारखेला जिल्हा परिषदमध्ये अमरावती आणि धुळे जिल्हा परिषदमध्ये सध्या बदली संदर्भात जे काही पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि त्या पत्रानुसार जवळपास 31 तारखेपर्यंत म्हणजे 31/4/2024 पर्यंत या ठिकाणी बघा जी बदली प्रक्रिया असेल तर ती बदली प्रक्रिया संदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे आणि त्या बदली प्रक्रिया या ठिकाणी 30/4/2024 पर्यंत बघा या ठिकाणी होऊन जाणार आहे। त्यानंतर बघा ह्याच्या अगोदरही या ठिकाणी शिक्षक भरतीला पूर्णपणे या ठिकाणी बघा विराम न देता जे काही जिल्हा परिषद अंतर्गत ज्या प्रक्रिया होत्या शिक्षक भरती संदर्भात मग त्या देखील बघा सध्या सुरूच होत्या। तर त्याच्यामध्ये जे काही समांतर आपल्याला माहिती आहे की समांतर आरक्षणामध्ये ज्या उमेदवारांची सध्या निवड झाली होती तर अशा उमेदवारांना त्यांचं जे काही समांतर आरक्षणाचं जे प्रमाणपत्र असेल किंवा सर्टिफिकेट होतं तर ते व्हेरीफाय करण्यासंदर्भात त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या। कारण ते व्हेरीफाय बघा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना जो नियुक्ती आदेश होता तो नियुक्ती आदेश त्यांना बघा मिळत नव्हता। मग त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, त्यानंतर जे काही माजी सैनिक इत्यादी जे काही समांतर आरक्षणामध्ये जे उमेदवार येत आहे खेळाडू असेल तर ह्या संपूर्ण ज्या उमेदवारांना त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या जिल्हा परिषद अंतर्गत व्हेरीफाय करण्यासंदर्भात जे प्रमाणपत्र होतं तर ते प्रमाणपत्रासंदर्भात बघा पत्र देखील इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात तर जे काही पत्र सध्या इश्यू झालेले आहे आता हे जे पत्र आहे जे प्राथमिक जे शिक्षण विभाग आहे जिल्हा परिषद सोलापूरचं आहे तर हे कधी इश्यू झालं आहे तर 5/4/2024 या ठिकाणी बघा इश्यू झालेलं आहे। आणि हे पत्र कशा संदर्भात आहे तर ह्या ठिकाणी जो काही विषय देण्यात आला आहे तर तो विषयमध्ये काय आहे तर ह्या ठिकाणी बघा पवित्र पोर्टलमधून म्हणजे जे काही समांतर आरक्षणद्वारे शिक्षण सेवक या पदावर निवड झालेले उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी होऊन मिळण्याबाबत असा या ठिकाणी बघा संदर्भ आणि विषय या ठिकाणी देण्यात आला आहे। मग या ठिकाणी संदर्भ जे देण्यात आले तर प्रत्येक जे समांतर आरक्षणाचे महत्त्वाचे जे काही कार्यालयीन पत्र होते तर ते पत्रांचा या ठिकाणी संदर्भ देण्यात आला आहे आणि GRचा संदर्भ देण्यात आला आहे। तर जवळपास या ठिकाणी आता हा जे पहिलं जे महत्त्वाचं पत्र आहे तर हे पत्र जे होतं तर या ठिकाणी बघा भूकंपग्रस्त संदर्भात जो उमेदवार होता समांतर आरक्षणाचा तर या ठिकाणी उमेदवाराचं नाव आहे तर ह्या उमेदवारांना या ठिकाणी बघा त्यांचे जो जिल्हा असेल या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषदचा हा उमेदवार आहे आणि ह्यांची नियुक्ती जिल्हा परिषद सोलापूरमध्ये या ठिकाणी झालेली आहे। तर सोलापूर जिल्हा परिषदमधून जे पत्र सध्या जे धाराशिव जिल्ह्याला या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी बघा इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्या इश्यूमध्ये जे काही भूकंपग्रस्त संदर्भात प्रमाणपत्र असेल तर त्या प्रमाणपत्राचं बघा रीचेकिंग ह्या ठिकाणी करण्यासंदर्भात या ठिकाणी इश्यू करण्यात आलेला आहे। तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की उपरोक्त संदर्भी विषयान्वये सादर करण्यात येते की पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023-24 मध्ये अर्जदार यांनी समांतर आरक्षणमधून ह्या ठिकाणी गुणवत्तेनुसार निवड झालेली आहे। सदर उमेदवार यांनी संदर्भ क्रमांक 1 अन्वये भूकंपग्रस्त दाखला
छायांकित प्रत कागदपत्रासोबत जोडलेला आहे. सदर उमेदवार यांनी यापूर्वी समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेचा लाभ घेतला किंवा कसे याबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये सादर प्रमाणपत्राची पडताळणी होऊन मिळावी ही विनंती या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी. तर ह्या ठिकाणी बघा, जे समांतर आरक्षणामध्ये सध्या व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना उमेदवारांनी त्या ठिकाणी बघा जे काही मूळ प्रत या ठिकाणी न देता, कारण मूळ प्रत जी होती ती व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी लागत होती, तर ती प्रत ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं त्यांच्या जिल्ह्यामध्ये तहसीलदारांकडनं ह्या ठिकाणी व्हेरीफाय करण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर हे होतं या ठिकाणी भूकंपग्रस्त संदर्भात. तसंच बघा पुढचं जे पत्र आहे तर ते आहे ह्या ठिकाणी महत्त्वाचं भूकंपग्रस्तचं आहे. तर हे उस्मानाबाद जिल्हा परिषदला या ठिकाणी बघा पाठवलेलं आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांना. तर ह्याच्यात देखील जे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र या ठिकाणी व्हेरिफिकेशन संदर्भात संबंधित उमेदवाराचं या ठिकाणी बघा पाठवण्यात आलेलं होतं. तर ह्यांनी देखील ते सध्या दाखला जो आहे तो भूकंपग्रस्ताचा या ठिकाणी बघा व्हेरिफिकेशन संदर्भात सध्या पत्र हे इश्यू करण्यात आलं होतं. त्यानंतर 3 नंबरचं या ठिकाणी एक पत्र आहे. तर ते पत्र या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर ते महत्त्वाचं खेराडू संदर्भात आहे. तर ह्या ठिकाणी बघा आता संबंधित जे पत्र आहे तर ते पत्र देखील 5/4/2024 या ठिकाणी इश्यू झालेलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही शिक्षक भरतीची जी काही प्रोसेस होती तर ती प्रोसेस सध्या पूर्णतः बंद न होता या ठिकाणी जिल्हा परिषदची जी प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली आहे किंवा सुरुवात झालेली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर ह्याच्यामध्ये आता संबंधित जे काही उमेदवार होते ह्या ठिकाणी खेराडू उमेदवार आहे. तर ह्यांना देखील बघा आता यांची खेराडू उमेदवार समांतर आरक्षणामध्ये ह्या संबंधित उमेदवाराची जिल्हा परिषद सोलापूरमध्ये नियुक्ती झालेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्यांचं बघा माननीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा विभाग लातूर, तर ह्यांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे. मग ह्याच्यामध्ये देखील समांतर आरक्षणाद्वारे शिक्षण सेवक पदावर निवड झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी होऊन मिळण्याबाबत असा विषय या ठिकाणी देण्यात आला आहे. तर संबंधित जे काही पत्र होतं तर हे पत्र देखील बघा संदर्भ क्रमांक 1 अन्वये खेराडू असल्याबाबतचा जो काही छायांकित प्रत कागदपत्रासोबत जोडलेली आहे संबंधित उमेदवारांनी. तर ह्या संदर्भात बघा या ठिकाणी यापूर्वी शासकीय सेवेचा लाभ घेतला किंवा कसे ह्या संदर्भात बघा जे काही पडताळणी होऊन मिळण्याबाबत हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं. आता हे खेराडू उमेदवारासंदर्भात झालं. त्यानंतर बघा पुढचं जे काही पत्र होतं तर ते आहे माजी सैनिक संदर्भात. तर हे पत्र देखील 5/4/2024 या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना. संबंधित उमेदवार हा माजी सैनिकमधून या ठिकाणी बघा समांतर आरक्षणामधून सध्या ह्यांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि ह्यांचं देखील या ठिकाणी व्हेरिफिकेशन संदर्भात ते माजी सैनिकचं प्रमाणपत्र संदर्भात पत्र हे इश्यू करण्यात आलेलं होतं. तर एकंदरीत ह्याच्यामध्ये असं लक्षात येतं की जे काही जिल्हा परिषदचे प्रोसेस होती शिक्षक भरती संदर्भात तर ती शिक्षक भरतीची प्रोसेस त्यांची अंतर्गत ह्या ठिकाणी बघा जे काम सध्या राहिलेलं होतं तर त्या संदर्भात पत्र इश्यू होऊन ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशनचं जे काम आहे ते सध्या ह्या ठिकाणी बघा होताना आपल्याला दिसून येत आहे. तर हे आता 5/4/2024 होतं. तर ह्या संदर्भात व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी बघा झालेलं असेल. तर एकंदरीत जो काही शिक्षक भरतीचं ह्या ठिकाणी पुनर्वसन संदर्भात देखील होतं, म्हणजे ज्यांचं या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उमेदवार होता तर प्रकल्पग्रस्ताचं देखील या ठिकाणी बघा माननीय उपजिल्हा अधिकारी पुनर्वसन यांना संबंधित उमेदवार प्रकल्पग्रस्त म्हणून निवड झालेली होती. तर त्याचं देखील या ठिकाणी व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र इश्यू करण्यात आलं होतं. तर असे जे काही प्रकल्पग्रस्त असेल, माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, त्यानंतर बघा भूकंपग्रस्त असेल किंवा मग या ठिकाणी जे समांतर आरक्षणामध्ये ज्यांचं निवड झालेली आहे त्यांचं सध्या पत्र इश्यू करून ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन त्यांचे प्रमाणपत्राचं होताना आपल्याला दिसून येत. एकंदरीत जी काही जिल्हा परिषद अंतर्गत ज्या प्रोसेस होत्या त्या सध्या या ठिकाणी बघा सुरुवात झालेली आहे. तर आता मेन मुद्दा राहिला जे काही निवडणूक आयोगासंदर्भात जी विशेष परवानगी आहे शिक्षक भरतीची, तर ती शिक्षक भरतीची विशेष परवानगी या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा बघा इतर जे काही शिक्षक भरतीची जी काही कामकाजं आहे, पुढचे जे काही प्रोसेस आहे, कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल किंवा मग इतर ज्या काही गोष्टी आहेत नियुक्ती संदर्भात, तर त्याची प्रोसेस देखील बघा लवकर सुरू होताना आपल्याला दिसून येईल. तर आता सध्या सर्वांची जी काही नजर आहे ती विशेष परवानगी संदर्भात आहे. तर विशेष परवानगीची एक सध्या या ठिकाणी बघा सध्या तर सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणूया. तर ह्या ठिकाणी कारणपत्र या ठिकाणी इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे. तर मेन म्हणजे विशेष परवानगीची जोपर्यंत या ठिकाणी महत्त्वाचं जे तिकडनं आदेश येत नाही, जे काही केंद्रीय निवडणूक आयोगाचं जे स्टेटमेंट असेल शिक्षक भरती संदर्भात, तर ते शिक्षक भरती संदर्भात जे स्टेटमेंट असेल त्याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही ह्या ठिकाणी होऊ शकते. शेवटी सर्वांची नजर असणार आहे विशेष परवानगी संदर्भात. तर आशा करूया ती लवकरात लवकर सध्या मिळो आणि त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट असेल ते हो असंच आपण या ठिकाणी एक म्हणू शकतो. तर काही दिवस अजून वेट करून बघूया विशेष परवानगी संदर्भात. तर त्याच्यापर्यंत सध्या तरी आतापर्यंत अजून देखील कोणतीही अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल तेव्हा न्यूज बुलेटिनमध्ये नक्कीच त्याच्या संदर्भात बुलेटिन ही आपल्याला पाहायला मिळेल. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या ज्या प्रोसेस होत्या शिक्षक भरती संदर्भात तर त्या ठिकाणी रन होताना आपल्याला दिसत आहे. तर अशी एक महत्त्वाची सध्या ही एक अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्या ज्या फाईल आहे त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. येथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.